ही आमची पुण्यभूमी आज एकछत्री झाली आहे. आमच्या प्राचीन चेल चोल पांड्य राज्यांच्या राजधान्या, चंद्रगुप्ताचे पाटलीपुत्र, विक्रमाची उज्जैनी, शालिवाहनाचे प्रतिष्ठान, यादवांची देवगिरी, हरिहर बुक्कांचे विजयनगर प्रभृती आमची सारी राज्य केंद्रे ही आज एक केंद्रित होऊन एक राष्ट्र करून आम्ही आमच्या पांडवांच्या प्राचीन इंद्रप्रस्थातच आज इंद्रप्रस्थ पुन्हा स्थापिले आहे. आणि त्या या महाराज्यावर आमचा सुदर्शन चक्रांकित ध्वज उभारला आहे. आम्हास प्रत्यही ज्याचे स्मरण धार्मिक कर्तव्य म्हणून करावे लागते ती आमची सारी पुण्यक्षेत्रे, ती अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती ते जगन्नाथपुरी पर्यंत, अगदी मथुरेच्या मीनाक्षी पासून ते कामरूपातील कामाक्षी पर्यंत आमची सारी पुण्यक्षेत्रे ही आज स्वतंत्र, मुक्त आणि शुद्ध झाली आहेत. या पुण्यक्षेत्रांप्रमाणेच प्रत्यही आम्हास आमच्या राष्ट्रैक्याचे स्मरण करून देणारा आणि आमच्या पुण्यतीर्थांना आवाहन करणारा जो मंत्र आम्हाला स्नानाच्या वेळी म्हणावा लागतो, त्या गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. या मंत्रातील ती गंगा, ती यमुना, ती कावेरी ही आमची पुण्यतीर्थेही, या आमच्या साऱ्या राष्ट्रीय पुण्य सरिताही आज या भारतीय महाराज्यात विमुक्त आणि विशुद्ध होऊन सामावलेल्या आहेत. पण या पुण्य सरितात सिंधू का दिसत नाही? सिंधू कुठे आहे? हाय हाय, या पुण्य सरितातील पुण्यतम सरिता जी सिंधू, ती मात्र अद्याप या महाराज्यात सामावलेली नाही. सिंधू, आजही तू आमच्यापासून अंतरली आहेस ग. काय म्हणता? काय म्हणता? सिंधूस आता विसरा. तिथे ते नाव त्या मंत्रातून गाळून टाका आणि यापुढे तुमचा तो मंत्र अर्धाच म्हणत जा. का तर अमके सोमे गोमे आमच्यावर रागावतील, आमचा द्वेष करू लागतील म्हणून सिंधूचा संबंध आम्ही सोडून द्यायचा? छे, साऱ्या जगाने जरी आमचा द्वेष केला किंवा साऱ्या जगाचा जरी आम्हास द्वेष करावा लागला तरी आम्ही सिंधूचा संबंध सोडणार नाही, तोडणार नाही. सिंधूस आम्ही विसरू? सिंधू वाचून हिंदू, अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुळी? शक्य, अशक्य. जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर तो सिंधूस विसरणं शक्य नाही. जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्शिनी ऋचांची पहिली सामगायने गायली, जिच्या पुण्य सलीलाही आपल्या संध्या वंदनातील अर्घ्ये दिली, जिला अत्यादरानं वेदातील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सुक्ते रचली, त्या तुला हे अंबी तमे नदी तमे देवी तमे सिंधू, आम्ही तुला कधीही विसरणार नाही, कधीही नाही. पूर्वी एकदा तू आम्हास अशीच अंतरली होतीस, परंतु तेव्हाही पारतंत्र्याच्या बंदिवासातून तुला मुक्त करण्यासाठी या महाराष्ट्राचे चतुरंग सैन्य उत्तरेवर चढून गेले होते. कारण दक्षिण दिग्विजय साधला तरी उत्तर दिग्विजय उरला. असं हळहळत आमचा शिवाजी राजा मरण पावला होता हो. त्याचे ते अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजीरावानं चंबळ गाठली. पण चंबळचे पाणी पिऊन काही आमच्या विजयिष्णू घोड्यांची तहान भागेना, म्हणून त्या मोगल बादशहाची दाढी चालून टाकतो असं गरजत बाजीराव दिल्लीवर चालून गेला. आमचे जयिष्णू घोडे गंगेचं पाणी प्यायले, यमुनेचं पाणी प्यायले, पण तरीही त्यांची ती विजय तृष्णा काही भागलीच नाही. म्हणून ते पुढे गेले. त्यांनी शतद्रू ओलांडली, वितस्ता ओलांडली
आणि म्लेंछाना पादाक्रांत करीत करीत जेव्हा अटकेवर भगवा जरीपटका उभारला आणि तुझे ते तीर गाठून तुझे ते पवित्र सलील त्यांनी आकंठ प्राशिले, तेव्हा तेव्हा कुठे त्यांची ती विजय तृष्णा क्षणभर भागली. त्या तुला इतर कोणीही जरी विसरलं तरी हे स्रोतस्विनी सिंधू हा एकटा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा विमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तुला पुन्हा विमुक्त केल्याशिवाय राहणार नाही.